दावा केला होता की शिवसेनेला जागा मिळावी. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हटलं जातोय, पण कोकणात शिवसेनेला एकही सीट मिळत नाही. काय नेमकं ही गोष्ट खरी आहे की रायगड इथे सिटिंग खासदार राष्ट्रवादीचे असल्यामुळं ती जागा राष्ट्रवादीला दिली गेली आणि खरं तर रत्नागिरीची आम्हाला अपेक्षा होती, पण दुर्दैवानं रत्नागिरी आम्हाला मिळालं नाही. त्याबद्दल कुठलंही दुःख नाही. जो उमेदवार पक्षाने दिलेला आहे, युतीने दिलेला आहे, आमच्या डोळ्यासमोर फक्त नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी, संबंध देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी जो उमेदवार दिला आहे तो निश्चितपणे निवडून येण्याचं काम कोकणवासिया केल्याशिवाय घडणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. पुढे नारायचा सूर दिसून येतोय. काल सुद्धा युवा सेना प्रमुख जे होते त्यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यामुळे सत्र सुरू झालेले रत्नागिरीमध्ये. पुढे नाही, सत्र मित्र काय चालू होणार नाही, बिलकुल नाही. इथं जो उमेदवार युती दिलेला आहे आम्हाला देखील शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत आहेत. आमचे 13 सिटिंग खासदार असताना देखील 15 ते 16 जागा आम्हाला मिळत आहेत. एकनाथजी शिंदेला मिळत आहेत. कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही आणि म्हणून जे सिटिंग आहेत ते आम्हाला मिळत आहेत. आणखी आम्हाला 2-3 वाढून मिळत आहेत. अडचण काय आम्हाला? आता जी उणीव आम्हाला भासते कोकणाची आणि धनुष्यबाणाची, ती पोकळी आम्ही विधानसभेला निश्चितपणे भरून काढू. आपल्याला लक्षात येईल. आज आम्ही दुधाची ताकावधी भागून घेऊ, पण विधानसभेला या सगळ्याचं उलटं काढू आणि संबंध कोकणामध्ये धनुष्यबाण असेल याची आम्ही दक्षता घेऊ. काही राज्याचा जर विचार केला तर राज्यभरामध्ये आत्ताच्या निवडणुका जाहीर झाल्यात किंवा उमेदवार दिलेत, तर लढत जी होते ती शिवसेनेचे उमेदवार विरुद्ध शिवसेनेचीच होते जास्त करून. बीजेपी विरुद्ध शिवसेनेची होतच नाही. म्हणजे हा तुमच्यातच बीजेपी आमच्यासोबतच आहे ना. आता बघा, आम्ही 2 दिवसाच्या आधी एकनाथजी शिंदे आणि मी कोल्हापूरला फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो शिवसेनेच्या उमेदवाराचे. स्वतः अजितदादा पण होते तिथे, चंद्रकांतदादा होते. जे अवॉर्ड म्हणून ज्यांनी अपक्ष फॉर्म भरण्याची घोषणा केली होती ते स्वतः होते शिवसेनेच्या उमेदवारांसोबत. आणि म्हणून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना ही कोल्हापूरला देखील एकत्र दिसली ना आपल्याला. सुरुवातीला थोडं बहुत प्रत्येकाला वाटतं मला सीट मिळावी, मला खासदार व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. पण एकदा निर्णय झाल्यानंतर त्याला सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन साथ दिली. हे चित्र आपल्याला कोल्हापूरला देखील पाहायला मिळालं ना. उलट सांगलीमध्ये त्यांची अवस्था काय झाली? सांगलीमध्ये अजून त्यांचं तंगडे अडकत आहेत आणि एकमेकाला पाडत आहेत. उद्धव ठाकरेंनी तर पुन्हा न विचारता सीट जाहीर करून टाकली. ते स्वतःला बाळासाहेब समजायला लागले. तसं नाही आहे. आणि म्हणून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी सगळं अलबेल आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही चिंता करण्याचं कारण अजिबात नाही. नागपूरला अमित शहाची भेट जेव्हा घेतली होती त्या भेटीच्या पूर्वी किरण सावंत होते की मी 100% माझा पेपर पूर्णपणे आहे, पण त्या भेटीनंतर ते मावळ झाले दिसून आले. असं का? तर त्यांना विचारलं तुम्ही. ना पण एकंदरीत काय वाटतं, समजूत काय नेमकं झाला असेल? काहीतरी समजूत झाला असेल. त्या मिटिंगमध्ये मी नव्हतो, मी कसं सांगू शकेन? पण जो उमेदवार दिलाय त्याचं उदय सामंत देखील काम करतील असं बोलायला विसरत नाही. स्थानिक स्तरावरती मनसेची नाराजी स्पष्टपणे बघून दाखवण्यात आलेली आहे. या बाबतीत महायुतीमध्ये आजची पत्रकार गोष्ट घेतले त्याचा मुख्य उद्देश तोच आहे. माझ्याकडे मी सगळे या फाईल आणल्या आणि याच्यामध्ये वैभव खेडेकर ते जे नगराध्यक्ष होते त्यांची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. हे सगळे प्रकरण मी मुद्दा मांडले तिथे. तो 4-5 गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर. आणखी 7-8 गुन्हे दाखल व्हायचे बाकी आहेत. फक्त राजसाहेब ठाकरेंनी मला फोन केला, रामदाजी थांबू, आता बस झालं, आपलाच आहे तो, म्हणून मी थांबवलं. वैभव खेडेकर यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये 19ला राष्ट्रवादीसोबत उघडपणे प्रचार केला. कुठेही मनसेची आणि राष्ट्रवादी युती नसताना मागच्या 5-6 वर्षामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणं, कुठल्या ते क्लिप काढणं, मग ते पत्रकार परिषदेमध्ये घेऊन दाखवणं, मग ते अनिल परबला सोबत घेणं. आता अनिल परबची आणि राज ठाकरेची तर युती नाही ना. मग तरी देखील संजय कदम, अनिल परब, वैभव खेडेकर हे अनेक वेळेला एकत्रित राहतात. उद्देश फक्त एवढाच की रामदास कदमांनी त्यांच्या मुलाला खेडमधून संपवलं. माझ्या मुळावर जर उठला असेल तर तुला मी सोडेन का? मनसे म्हणून नाही, कारण राज ठाकरेने वैभव खेडेकरला घेऊन जाणारा रामदास कदमच आहे. मीच त्याला जिल्हा म्हणून केला होता. म्हणून सगळी प्रकरण आपण तपासून घ्या. सगळी मी आणले तिथं.
त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला सांगितलं होतं की वैभव खेडेकरला अपत्य करायचं नाही. मग हा वैभव खेडेकर आहे उद्धव ठाकरेंचा आहे, राज ठाकरेंचा आहे, शरद पवारांचा आहे कोणाचा नेमका? म्हणून काल त्यांनी स्टेटमेंट दिली की मी मनसेचा आहे म्हणून माझ्यावर मला अपत्य केलं नाही, चूक आहे. शेवटी मी हायकोर्ट आमचा सारखा असताना मी हायकोर्टामध्ये गेलो, हायकोर्टातल्या शासनाला मी ऑर्डर आणली याच्यात काय करा म्हणून, आणि मग त्याला अपत्य केला. तर आपण समजून घ्या, मी मनसे विरोध अजिबात नाही, मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही. यानं मग ते बोर्ड लावायचे सुरत, गुवाहाटी, गोवा, काही वस्तू नव्हती. याने बनियन छापायचे, त्याच्यावरती माझ्या बाबतीमध्ये काय कॉमेंट छापायच्या, हे सातत्याने केलं आहे. कसं आहे, रामदास कदमावरती बोललो, एखादा व्यक्ती बोलली की त्याला प्रसिद्धी मिळते, आणि मग ऐतिहासिक प्रसिद्धी घेण्यासाठी माझ्या विरोधामध्ये फक्त पत्रकार परिषद घ्यायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची, हा एक कलमी कार्यक्रम मागच्या अनेक वर्षापासून चालत आहे. अजून सुद्धा राजसाहेबांसाठी मी थांबलो आहे. तर आणखी 7-8 गुन्हे तेव्हा दाखल होते आणि या तडीपाय होईल. इथून जे खेळमधला आतापर्यंतच्या इतिहासामधला नंबर 1 भ्रष्टाचारी नगराध्यक्ष म्हणून असेल, मी जबाबदारीने बोलतोय, तर वैभव खेडेकर आहे. आणि लुटली नगरपालिकेला अक्षरशः सगळी कागदपत्र माझ्या नाही सगळी आहे. आणि तेवढ्यासाठी त्याने ती पत्रकार परिषद घेतली, बघा ती पाहिली मुंबईला. मला असं वाटतं म्हणजे चौघाच्याच उलट्या बोंबा, म्हणजे राज ठाकरेंची सहानुभूती मिळण्यासाठी, मनसैनिकांची सहानुभूती मिळण्यासाठी माझ्यावरती बेछूट आरोप करायचे आणि मला आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, हे धंदे गेले अनेक वर्षापासून चालू देतं वैभव खेडेकरांचं. आणि म्हणून आता युती असताना देखील तटकरचं काम करतात की नाही देऊ करतात, कारण यांचा बोलूधनी उद्धव ठाकरे आहे, हे नावाला फक्त मनसैनिक आहे. अनिल परब आहे, एक भवनेला बसला आहे 40 वर्षाचा मालक, हे सगळी गँग आहे, ग्रुप आहे सगळा. आणि यांचा उद्देश फक्त एकच, रामदास कदम त्याच्या मुलाच्या विरोधात काम करणार. मी एवढं सांगतो, यांच्या संभव पिढ्या खाली उतरल्या तर आमचं कोणी भाकर करू शकणार नाही, कारण जनता आमच्यासोबत आहे, विकास आमच्या माध्यमातून होतोय, आम्हाला कुठली काळजी नाही. धन्यवाद. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.